नमस्कार, आगळी वेगळी रेसिपी तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण इथे मस्त अशी मेथीची भाजी बनवणार आहोत आणि तेही मूग डाळ घालून आणि झटपट अशी बनवून तयार होते। बघा मस्त अशी पौष्टिक आहे। तर ही रेसिपी बनवायची खूप खूप सोपी पद्धत आहे। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। पण तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग मस्त अशी झटपट बनणारी मूग डाळ घालून केलेली मेथीची भाजी बनवायला सुरुवात करूया आणि व्हिडिओ संपूर्ण बघा, त्याशिवाय कुठेही जाऊ नका। सकाळच्या वेळेस तुम्हाला जर घाई गडबड असेल तर अशा वेळेस तुम्ही ही झटपट मेथीची भाजी घालून केलेली मूग डाळ पटकन अशी बनवू शकता। मुलांना शाळेच्या डब्यामध्ये, ऑफिसच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता। खरंच खूप अशी ही पौष्टिक आहे। मेथीची भाजी खाल्ल्याची अनेक असे फायदे आहेत। जी भरपूर साऱ्या प्रमाणात पौष्टिक असते। हिवाळ्याचा सीझन आहे त्यामुळे भरपूर प्रमाणात बाजारामध्ये उपलब्ध असते। छान ती आणायची, निवडायची आणि मस्त अशी फ्रेश मेथीची भाजी घालून मूग डाळ करायची, चवीला खूप भारी लागते। चला तर मग पटकन या रेसिपीकडे वळूया। तर आपण मूग डाळ घालून मेथीची भाजी करणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला एक जोडी मेथीची लागेल, ती निवडून घेतली आणि नंतर मग त्याला 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं। तुम्ही बघू शकता छान कोवळी आहे आणि फ्रेश सुद्धा आहे। बघा या प्रमाणात अशी मी निवडून घेतली आणि इथं अर्धी वाटी मूग डाळ घेतली। अर्धा चमचा जिरे आहे, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ लागेल। इथे 7 ते 8 हिरव्या मिरच्या आहे, एक बारीक चिरलेला कांदा आहे, मध्यम आकारामध्ये एक टोमॅटो घेतला, तो सुद्धा बारीक कट करून घेतला, 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या घेतल्या। आता आपल्याला हिरवी मिरची आणि लसूण याचा ठेचा करून घ्यायचा आहे। आता इथे गॅसवर मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे। हलकंसं तेल तापलं की यामध्ये जिरं घालून घ्यायचं आणि बघा जिरं छान व्यवस्थित फुलायला हवं। बघा इथं व्यवस्थित असं जिरं फुललं आहे। आता यामध्ये कांदा घालून घेऊया। अगदी छोटासा कांदा आहे, जास्त घालायची अजिबात गरज नाही। तर इथं कांद्याला हलकासा सोनेरी रंगावर परतून घेऊया। आता इथे कांद्याला छान सोनेरी रंग आला आहे। बघा यामध्ये टोमॅटो घालून घेऊया। टोमॅटो लवकर शिजावा म्हणून यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, त्याने टोमॅटो हा पटकन असा मऊ पडतो आणि अगदी असा मऊ टोमॅटो शिजून घेऊया। आता बघा इथे मस्त असा टोमॅटो मऊ शिजला आहे। आता यामध्ये लसूण हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा, जे आपण वाटण करून घेतलं ते। बघा असं जाडसरच वाटण करायचं, यामध्ये हा ठेचा घालून घ्यायचा आणि यामध्ये अर्धा चमचा हळदसुद्धा घालून घ्यायची। हा ठेचा छान या तेलामध्ये 3 ते 4 मिनटासाठी मस्त असा खमंग परतून घ्यायचा आहे। आता इथं हा ठेचा व्यवस्थित असा मी खमंग परतून घेतला आहे। त्याचबरोबर इथे मी मूग डाळसुद्धा 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे, हे यामध्ये घालून घ्यायचे आणि चांगल्या या मिश्रणामध्ये व्यवस्थित अशी परतून घ्यायची। बघा ही बिना सालीची मूग डाळ आहे, तुमच्याकडे जर सालीची असेल ती सुद्धा घेतली तरी काही हरकत नाही। आता यामध्ये आपल्याला मेथीची भाजी घालून घ्यायची आहे। कढईच्या गच्च भरून वाटत असली तरी जसजशी हे शिजेल तसतसे कमी होत जाते। एकदा हिला परतून घेते। तर आपण हे मुगाची डाळ घालून मेथीची भाजी सुकी करत आहे, त्यामुळे पाणी थोडं कमीच घालते। तर यामध्ये मी फक्त डाळ शिजावी म्हणून अर्धा ग्लास इतकं पाणी घालते, जास्त पाणी घालू नका, कारण मेथीच्या भाजीमध्ये खूप साऱ्या प्रमाणात पाण्याचा अंश असतो, त्यालाच पाणी भरपूर प्रमाणात सुटते। इथं मी अर्धा ग्लास पाणी घातलं आहे, कारण मुगाची डाळ शिजायला थोडं पाणी लागेल म्हणून। आणि बघा व्यवस्थित इथं मी मिसळून घेतली आहे। आता यावर झाकण ठेवते आणि अगदी मंद आचेवर फक्त 10 ते 12 मिनटं ही भाजी छान अशी शिजून घेते। आता इथे 10 ते 12 मिनटं झाली आहे, झाकण उघडून बघूया आणि बघा ऑलमोस्ट इथं आपली भाजी बनवून तयार आहे। तर गॅस करूया बंद। तुम्ही बघू शकता यातील संपूर्ण पाणी असं आटलं आहे। आपण जेव्हा मेथीची भाजी यामध्ये घातली तेव्हा अशी खूप साऱ्या प्रमाणात होती, एकदम कढई भरून होती आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी शिजली आहे मेथीची भाजी आणि यातील मूग डाळसुद्धा शिजली आहे। बघा छान बोटावर अशी मॅश होते। आपल्याला अशीच मूग डाळ शिजून घ्यायची, छान अशी लागते चवीला। मेथीची भाजी घालून केलेली मूग डाळ
तयार आहे. तर झटपट अशी रेसिपी आहे. हिवाळ्याचा सीझन आहे. भरपूर प्रमाणात मेथीची भाजी बाजारामध्ये आपल्याला फ्रेश मिळते. ती विकत आणायची, छान निवडायची आणि मुगाच्या डाळीमध्ये घालून करायची. व्यवस्थित अशी बनवून तयार होते. ही भाजी तुम्ही घाई गडबडच्या वेळेस करू शकता किंवा मग मुलांना शाळेच्या डब्यामध्ये देऊ शकता. खूप पौष्टिक आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा. जेणेकरून मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.